नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। विधानसभा निवडणूक 2024च्या प्रचाराच्या रणधुमाळीचा अंतिम टप्पा आला आहे। या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब जाधव यांच्याशी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी संवाद साधला आहे। यामध्ये माळशिरस तालुक्यातील राजकारणावर बातचीत करण्यात आली आहे। यावर काकासाहेब जाधव यांची राजकीय भूमिका काय आहे ते आपण प्रत्यक्षच पाहूयात। नमस्ते, बारामती झटक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण वेळापूर तालुका माळशिरस या गावामध्ये आले आणि या गावामध्ये एक चळवळीमध्ये काम करणारा एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून काकासाहेब जाधव आहे। त्यांची ओळख आहे, त्यांचे विचार सर्व जनतेपर्यंत वेळोवेळी त्यांनी पोहोचवलेले आहेत। परंतु आता अंतिम टप्पा आलाय, निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे आणि एक अर्धा तासभर राहिलाय तरी सुद्धा ते शांत आहेत। म्हणजे आपण त्यांच्याकडूनच नेमकी या निवडणुकीविषयी काय भूमिका आहे ते जे सध्याच्याला माळशिरस तालुक्यामध्ये जे राजकारण होत आहे की मोहिते पाटील आणि मोहिते पाटील विरोधक असणारी एकत्र आलेले आहेत, त्यामुळे नेमक्या त्यांच्या जनभावना काय आहेत या सर्वसामान्य जनतेच्या या निवडणुकीविषयी काय भावना आहे ते आपण जाणून घेऊया। नमस्ते काकासाहेब, तुमचं बारामती झटक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे। तुम्ही नेहमी चळवळीमध्ये असता आणि हे चळवळीत असताना या निवडणुकीकडे नेमकं कशा पद्धतीने पाहताय? निवडणूक जी असते ही निवडणूक सरकार बनवण्यासाठी असते। निवडणूक ही लोकशाही मार्गाने होते आणि लोकशाही स्थापन करण्यासाठी ती असते। सध्या निवडणूक महाराष्ट्रामध्ये जाहीर झालेली आहे विधानसभेची आणि त्याचं वारं आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहत आहे। खरं तर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष कोणत्या मतदारसंघावर असेल तर ते आपल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघावरती आहे। त्याचं कारण असं आहे की दोन प्रस्थापित शक्ती ज्या होत्या, विरोधी आणि सत्ताधारी, हे दोघे एकत्र झालेले आहेत, मोहिते पाटील गट आणि जानकर गट। आणि त्यांच्या विरोधामध्ये विद्यमान आमदार रामभाऊ सातपुते हे लढत आहेत आणि उत्तमराव जानकर आणि रामभाऊ सातपुते यांची मोठ्या प्रमाणामध्ये इथे लढाई सुरू आहे आणि गावागावामध्ये त्याच्या टपरीवरती चौकामध्ये पारावरती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे। परंतु ह्या निवडणुकीमधून जो निकाल आहे तो निकाल या विधानसभेचं या तालुक्याचं भविष्य ठरवणारा निकाल असेल या दृष्टीने मी त्याच्याकडे बघतोय। आता मला सांगा, ही मागची निवडणूक हे दोघांमध्येच झाली, त्यावेळेला मोहिते पाटील राम सातपुतेंच्या सोबत होते। आता उत्तमराव जानकर मोहिते पाटलांच्या सोबत आहेत, त्यामुळे जनतेची काय प्रतिक्रिया भावना आहे? जनतेची जी भावना आहे, 2019ला निवडणूक झाली, रामभाऊ सातपुते आपल्या मतदारसंघामध्ये एक नवीन चेहरा होता। नवीन चेहरा असताना त्यांच्या पाठीमागे जी शक्ती होती ती मोहिते पाटील नावाची शक्ती होती आणि त्याच्यामुळं उत्तमराव जानकर आणि रामभाऊ सातपुते यांच्यामध्ये जी लढाई झाली त्याच्यामध्ये एकदम थोडक्यामध्ये किंवा निसटता विजय म्हणायचं रामभाऊ सातपुतेंना मिळाला 2700 मतांनी आणि उत्तमराव जानकर यांचा पराभव झाला। दुसरे जे उमेदवार त्यांच्यासमोर होते उत्तमराव जानकर, त्यांची जी प्रतिमा या तालुक्यामधली होती किंवा त्यांच्या मागे जी जनता होती की त्यांनी खूप काही विकास केलाय, खूप काही कामं केलेत याच्यामुळे नव्हते, तर त्याचं एकच कारण होतं की ते मोहिते पाटील विरोधक, मोहिते पाटलांसारख्या सत्तेबरोबर ते लढत आहेत, म्हणून या तालुक्यातली जी सामान्य जनता, गोरगरीब जनता, शोषित पीडित वंचितची जनता होती, घटक होते, ते उत्तमराव जानकर यांच्या पाठीमागे उभा होते त्या निवडणुकीमध्ये। परंतु आता चित्र पलटलेलं आहे। आता तुम्ही जसं म्हणला की आता मोहिते पाटलांची शक्ती उत्तमराव जानकर यांच्या पाठीमागे आहे। कदाचित ते खरं आहे की मोहिते पाटलांची शक्ती उत्तमराव जानकर यांच्या पाठीमागे आहे, परंतु दुसरं चित्र हे आहे की ह्या वेळेस उत्तमराव जानकर यांच्या पाठीमागची शक्ती विड्रॉल झाली आहे पूर्ण। का तर ते थोडक्यात शरण गेलेले आहेत, ज्यांच्या विरोधात लढले, संघर्ष केला आणि ही जनता त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिली त्या काळामध्ये, ती जनता त्यांच्या पाठीमागून विड्रॉल झाली। जनतेला ते आवडलेलं नाही की ते मोहिते पाटील यांना शरण गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं हा निकाल सुद्धा एकदम टोकाचा निकाल होणार आहे। कोण म्हणत असेल 1 लाखाचा, कोण म्हणत असेल 1.5 लाखाचा, 2 लाखाचं लीड राहील, 50,000चं लीड राहील। तर मला जे समीकरण कळतंय किंवा मला जेवढं राजकारण कळतंय त्याच्यातून हेच दिसतंय की असं काय होणार नाही। इथला निकाल निश्चितच राज्याला अपेक्षित आहे, मतदारसंघाला अपेक्षित आहे, तसं न होता एक धक्कादायक निकाल तुम्हाला बघायला मिळेल। आता तुमच्या बोलण्यातून की राम सातपुते मागच्या निवडणुकीला नवीन होते, त्यांनी ह्या जनतेची आता ह्या निवडणुकीत काय सेवा केली, बरेचसे काय केले, त्याच्यामुळं आणि हे मोहिते पाटलांकडे गेल्यामुळं जे चळवळीतली लोक होती ती उत्तमराव जानकरच्याकडून डायवर्ट झालेली आहे।
हे बरोबर आहे. आता बऱ्याच ह्याच्यामध्ये ज्यावेळेस प्रचाराचा नारळ पडला त्यावेळेस बाळदादांनी सुद्धा थोडंसं भाषण करताना सांगितलं होतं. मग त्या भाषणातलं काय तुम्हाला वाटतंय? खरं तर माझी खासियतच आहे की मी सगळ्या भाषणावरती लक्ष ठेवून असतो. ते देशातले असतील, राज्यातले असतील, शरद पवार असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, नाना पटोले असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील, या सगळ्यांच्या भाषणावरती लक्ष असतं आणि त्या भाषणाचा अर्थ मी माझ्या पद्धतीनं काढण्याचा प्रयत्न करत असतो. बाळदादांनी जे भाषण केलं, ज्या दिवशी फॉर्म भरला आणि सुप्रियाताई सुद्धा त्या सभेला होत्या, अकलूजच्या विजय चौकामध्ये ती सभा झाली, त्या सभेमध्ये स्टेजवरती ते म्हणतायत की उत्तमराव जानकरांना म्हणतायत की उत्तमराव, तुम्ही दिलेला शब्द पाळला पण तुमच्या कार्यकर्त्यांनी पाळलेला नाही. इथं स्टेजवरती बसलेली लोक आहेत किंवा समोर बसलेले लोक आहेत, त्या लोकांनी आम्हाला मतच दिली नाही. मग बाळदादा हे आपापसामध्ये बैठ्या चर्चेला किंवा दोघांमध्ये ज्यावेळी चर्चा असेल वैयक्तिक सर्व त्याच्यामध्ये हे बोलू शकत होते. मग त्यांनी सार्वजनिक ह्या गोष्टी का केल्या? तर सार्वजनिक करण्यामागचा उद्देश त्यांचा हेच असावा किंवा त्यांच्या मनामध्ये हेच आहे की त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना हा संदेश दिला. उत्तमरावनी शब्द दिला, उत्तमरावनी पाळला. आम्ही शब्द दिला, आम्ही पाळू. पण त्यांच्या मागच्या कार्यकर्त्यांनी पाळला नाही, आपल्याच मागच्या कार्यकर्त्यांनी पाळण्याची आवश्यकता नाही. म्हणजे त्यांच्या मनातून जे आहे ते त्यांनी कोडच्या भाषेमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांना नाही, शब्द आम्ही पाळतो, तुम्ही पाळण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला काय करायचे ते करा किंवा तुम्हाला कुणाला मत द्यायचे त्याला द्या. आपण काय बांधील नाही. त्यांचे कार्यकर्ते बांधील राहिले का जानकरांचे? नाहीत राहिले. त्यांच्याने आपल्याला मत दिली का धैर्यशील बायांना? नाही दिली. तुम्ही देण्याची गरज नाही. हे तुम्ही जे सांगताय एकच भाषण आहे. अजून एक भाषण आहे बाळदादांचं, ज्या दिवशी शिवरत्न बंगल्यावरती प्रचाराचा नारळ फोडण्यात आला उत्तमराव जानकर यांच्या, त्यावेळेस तिथेही बाळदादाने भाषण केलेलं आहे. आणि त्या भाषणामध्ये बाळदादा म्हणत आहेत की जोपर्यंत माळशिरसची विधानसभा राखीव आहे, आरक्षण आहे, तोपर्यंत इथले उमेदवार उत्तमराव जानकरच असतील. आता असं का म्हणायचंय? मग माळशिरस तालुक्यामध्ये जे खरे ओरिजिनल एससीची लोक आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये मतदान आहे. तर माळशिरस तालुका चळवळीतला आहे आणि त्यांचा एक मोठा गट्टा आहे मताचा. मग तो मताचा गट्टा बाळदादांना विरोधात घालवायचा आहे का, हा प्रश्न माझ्या मनामध्ये सतत भेडसावतोय मला. बाळदादांनी असं म्हणायला पाहिजे होतं की उत्तमराव, एवढ्या निवडणुकीला आम्ही तुम्हाला शब्द दिलाय किंवा तुम्ही संघर्ष करताय किंवा वरचं सगळं गणित जुळलं म्हणून एवढ्या निवडणुकीला उमेदवारी तुम्हाला आहे. पण पुढे जर हा मतदारसंघ आरक्षित राहिला, राखीव राहिला, तर आपण या माळशिरस तालुक्यातल्या एखाद्या खऱ्याखुऱ्या एससीच्या अनुसूचित जातीच्या व्यक्तीला उभा करून तुम्ही आम्ही मिळून त्यांना निवडून आलो. जर असे म्हणले असते ते, तर तालुक्यातले सगळे एससी समूह मोठ्या प्रमाणात त्यांच्या समर्थनात गेला असता. परंतु बाळदादांनी जे वाक्य बोललेले आहेत की अजून आरक्षित राहिला किंवा अजून आरक्षण राहिलं तर तिथं तुम्हीच उमेदवार, याचा अर्थ बाळदादांना त्यांच्या समर्थनामध्ये, उत्तमराव जानकरांच्या समर्थनामध्ये असणारे एससीचे अनुसूचित जातीचे सगळे मतदार विरोधामध्ये घालवायचे आणि विरोधामध्ये घालवायचे, याचा अर्थ ती मतं उत्तमराव जानकरांना मिळवून द्यायची नाही. हे माझं विश्लेषण आहे आणि कदाचित बाळदादांच्या मनामध्ये सुद्धा हेच दडलंय असं माझं निश्चित मत आहे. 100% त्यांना तेच करायचंय. त्यांनी त्यांचे कार्यकर्ते विरोधात घालवले स्वतःचे पहिल्या भाषणानं, आणि या दुसऱ्या भाषणानं अनुसूचित जातीचा जो समूह, जो पुरोगामी आहे, जो मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाबरोबर जातोय किंवा आहे, तर तोच त्यांनी इथं विरोधामध्ये घालवलाय की अनुसूचित जातीच्या लोकांमध्ये भीती निर्माण केलेली आहे की जर मतदारसंघ अजून एखादी निवडणूक आरक्षित राहिला तर तिथं पुन्हा उत्तमराव जानकरच आहेत, मग आपण यांना मत देऊन काय उपयोग आहे? म्हणजे बाळदादांनी आतून छुपा संदेश दिला आहे की तुम्हाला यांच्या विरोधामध्ये मत करायचं, असं माझं मत आहे, माझं विश्लेषण आहे. निश्चितपणे काकासाहेब जाधव हे ज्येष्ठ विश्लेषक आहेत आणि त्यांना बऱ्यापैकी चळवळीमधील अभ्यास आहे. महापुरुषांचा असेल, अनेक जाती धर्मातील त्यांची व्याख्यान होतात. आत्ता जी खरंच त्यांनी 2 भाषणामधून जे त्यांच्या मनामध्ये आलेलं आहे आणि तेच मनामधलं समाजामध्ये, मतदारांच्या मध्ये सुद्धा अशी कुजबूज आहे, परंतु आतल्या आत बोलली जात होती. आज काकासाहेब यांनी प्रचाराची शेवटच्या क्षणामध्ये 1 तासाचा अवधी राहिलेला असताना त्यांनी ही अतिशय जनतेच्या मनातील आणि तसं पाहिलं तर राजकीयाची एक धक्कादायक असणारी त्यांनी घटना सांगितलेली आहे. निश्चितपणे काकासाहेब, तुमचे हे जे विचार आहेत ते आम्ही समाजापर्यंत, जनतेपर्यंत पोचवू. तुम्ही आलात आणि तुमच्या ज्या काय प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल बारामती झटका यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष धन्यवाद.